आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणी 19 दिवसांपासून सीबीआयचं पथक लातूरमध्ये आहे। 19 दिवस उलटलेत तरी लातूरमध्ये सीबीआयचा तपास सुरूच आहे। तर लातूरसह अंबाजोगाई, नांदेड आणि उदगीरमध्ये चौकशी सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी 19 दिवसांपासून सीबीआयचं पथक लातूरमध्ये आहे। लातूरमध्ये सीबीआयचा मुक्काम वाढलेला आहे, त्यामुळे अनेकांची धाकधूक जी आहे ती लातूरमध्ये वाढलेली पाहायला मिळते आहे। लातूरमध्ये अनेक डॉक्टर असतील, प्राध्यापक असतील किंवा पालक आणि विद्यार्थी असतील, यांची चौकशी जी आहे ती अद्याप सुरूच आहे। गेल्या 19 दिवसांपासून सीबीआय लातूरमध्ये ठाण मांडून बसलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे। अंबाजोगाई, नांदेड आणि उदगीरमध्ये देखील तपास केल्याचं कळतं आहे। मात्र मुक्काम जो आहे तो सीबीआयचा लातूरमध्ये आहे। मोठेगावकरच्या आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने देखील जे आहे ते कसून चौकशी आता सीबीआय करताना पाहायला मिळत आहे। मोठेगावकरच्या अनेक बँक खात्यांची माहिती जी आहे ती सीबीआयने मिळवलेली आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर डॉक्टर मनोज शिरोरे याच्या हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावर मास्टरमाइंड असलेला प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हा सिलेक्टेड विद्यार्थ्यांचा क्लास घ्यायचा, अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर येते आहे। आणि सीबीआय जे आहे ते लातूरमध्ये 19 दिवस उलटल्यानंतर देखील कसून चौकशी जी आहे ते करताना पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी।